मुलांनो सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अर्थशास्त्र आणि मराठी या दोन विषयांचे सर्व व्हिडिओ लेक्चर पाठ्यपुस्तकातील क्रमाप्रमाणे मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. चला अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतला आहे. अर्थशास्त्र हा विषय कला शाखा आणि वाणिज्य शाखा म्हणजेच आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांना उपयोगी आहे. प्रकरण क्रमांक 3 विभाजन मूल्य हे आपण अभ्यासाला घेतलेलं आहे. यातील उपघटक आपण अभ्यासणार आहोत. चतुर्थक किंवा क्वार्टाइल्स. उच्चार लक्षात ठेवा. क्वार्टाइल्स. आर सायलेंट आहे इथे. चला आपण चतुर्थक या उपघटकाचा अभ्यास करूया. पहा इथे मी 3 श्रेणींची नावं घेतलेली आहेत. वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी. हा अभ्यास तुमचा 10वी मध्ये झालेला आहे. श्रेणी तुम्हाला माहिती आहेत, पण एकदा पुन्हा आठवून पाहूया. वैयक्तिक श्रेणी म्हणजे सुटे सुटे अंक दिलेले असतात. खंडित श्रेणीचं हे उदाहरण आणि अखंडित श्रेणीचं हे उदाहरण मी तुम्हाला या श्रेणी समजावून सांगणार आहे, म्हणजे गणित सोडवताना अडचण येणार नाही. वैयक्तिक श्रेणीमध्ये पहा सुटे अंक दिलेले आहेत. हे जे अंक दिलेले आहेत सुट्टे सुट्टे स्वतंत्र स्वतंत्र अंक. वैयक्तिक श्रेणी याच्या सहाय्याने आपल्याला चतुर्थक काढायचं आहे. तुम्ही मध्यमान, मध्यांक आणि बहुलक पण काढलेला आहे. दुसरी श्रेणी आहे खंडित श्रेणी. यामध्ये विद्यार्थ्याचे गुण दिलेले असतात आणि विद्यार्थी संख्या म्हणजे एफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता दिलेली असते. आता इथे गुण कसे दिलेत? स्वतंत्र अंक आहेत पहा. 20, 30, 50, 60, 70 खंड पडलेला आहे संख्यांच्या मध्ये. पुन्हा 20 नंतर 30 अशा पद्धतीने, म्हणजे हे सलग अंक दिलेले नाहीत. आणि अखंडित श्रेणीमध्ये पहा कसे गुण दिलेले आहेत. 0 ते 20. दुसऱ्या गटात 20 ते 40, म्हणजे इथे 20 आहेत, इथे 20 आहेत. पुन्हा इथे 40 आहेत. पुन्हा तिसऱ्या गटात 40 ते 60. पुन्हा 60 ते 80, 80 ते 100 असे गट दिलेत. आणि इथे 20ला म्हणायचं लहान मर्यादा किंवा जो वर्ग आहे 20 ते 40 त्या गटाची लहान मर्यादा. 40 ही मोठी किंवा ज्येष्ठ मर्यादा. 20 म्हणजेच L1, 40 L2, इथे 40 L1 होते, इथे 60 L2 होते. अशा अर्थाने म्हणजे इकडच्या अंकांना म्हणायचं कनिष्ठ मर्यादा आणि इकडच्या अंकाला म्हणायचं ज्येष्ठ मर्यादा. आले लक्षामध्ये? आणि या दोन्हींच्या मधला फरक पण काढता येतो. 20 आणि 40 मधला फरक, 40 मधून 20 गेले 20 फरक, इथे 20 फरक, इथे पण 20 फरक दोन्हींच्या मधला. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची किंवा ज्येष्ठ मर्यादेतून कनिष्ठ मर्यादा वजा करायची, म्हणजे त्यातलं दोन्हीमधलं अंतर कळेल L1 आणि L2 मधलं. अशा अर्थाने. आणि इथे त्याची वारंवारता दिलेली आहे. म्हणजेच खंडित श्रेणी अशा प्रकारची असते आणि अखंडित श्रेणी सलग अशा प्रकारची असते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. यावरून आपल्याला पुढे आता गणित सोडवायचं आहे. चला आपण चतुर्थक म्हणजे काय ते समजावून घेऊया. चतुर्थक अर्थ. ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 4 भाग करतात त्यांना चतुर्थके असे म्हणतात. उदाहरणार्थ 100 संख्या दिलेल्या असतील तर 25चे आपण 4 भाग करू शकतो. म्हणजे 25, 50, 75 आणि शेवट 100 असे भाग आपल्याला 4 करता येतात. भाकरीचेही आपण 4 भाग करू शकतो त्या प्रकारे. पण चतुर्थके 3 असतात, हे विधान लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ एखादी दोरी आहे, ती जर तुम्हाला सांगितलं समान 4 भाग करा, तर तुम्ही 4 ठिकाणी कात्रीने कापणार नाही, फक्त 3च ठिकाणी कात्रीने कापणार. म्हणून चतुर्थक 3च असतात असा अर्थ लक्षात घ्या. हे या 3 मूल्यांना अनुक्रमे पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक असे म्हणतात. मग त्या भागांना काय म्हणायचं? 3 ठिकाणी कापलेल्या भागांना पहिलं चतुर्थक, दुसरं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक. दुसरे चतुर्थक म्हणजे मध्यगा असते किंवा मध्यगा असते.
म्हणजे जो मधला भाग आहे, मधला अंक आहे, त्याला म्हणायचं मध्यगा किंवा मध्यक किंवा मध्य अंक. 100चे आपण 4 भाग केले तर 50च्या ठिकाणी आपण म्हणणार मध्यगा किंवा मधला अंक. सर्वसाधारणपणे चतुर्थक काढण्यासाठी संख्या श्रेणी चढत्या क्रमाने जोडली जाते. म्हणजे दिलेल्या संख्यांचा क्रम चढता लावायचा म्हणजे आपल्याला चतुर्थक काढता येईल किंवा समान भाग करता येतील. पहा, इथे एक आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून आपल्याला पहिला भाग म्हणजे Q1, दुसरा भाग म्हणजे Q2, तिसरा भाग Q3 असे आपले 1, 2, 3 आणि 4 भाग झाले. मग इथे आहे Q1, हे Q2 म्हणजे मधला अंक किंवा मध्यांक इकडे आणि इकडे समान भाग, आणि हा Q3. अशा प्रकारे आपल्याला Q1, Q2 आणि Q3 काढायचं आहे. पाहूया आपण उदाहरणावरून. सामान्यतः वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणीसाठी खालील सूत्र वापरली जातात. आता आपण 3 श्रेणी अभ्यासलेल्या आहेत. त्यातली वैयक्तिक आणि खंडित श्रेणी जर असेल तर त्याला सूत्र वापरायचं आहे. हे पहा, हे सूत्र आपण समजावून घेऊया. इथे आहे Q, इथे I दिलेला आहे. मग आयचा अर्थ काय आहे तर तिथे Q1 असेल, Q2 असेल किंवा Q3 असेल. Q1 सांगितलं तर इथे 1 येईल, Q2 सांगितलं तर 2 येतील, Q3 सांगितलं तर इथे 3 येतील. हे लक्षात घ्यायचं आहे. इथे पण तोच आय दिलेला आहे म्हणजे इथे 1, 2 किंवा 3 येऊ शकतात. कंसामध्ये दिलेलं आहे n+1/4 च्या पदाचं मूल्य काढायचं. हे सूत्र आहे. वैयक्तिक श्रेणीला आणि खंडित श्रेणीला वापरायचं आहे. आता ब भाग दिलेला आहे. अखंडित वारंवारता वितरण दिलेले असताना खालील सूत्राचा वापर करायचा आहे. अखंडित श्रेणी जर दिलेली असेल तर सूत्र आहे Q, इथे दिलेला आहे I. आय म्हणजे काय, तिथं पहिलं, दुसरं किंवा तिसरं चतुर्थक काढायचं असेल तर इथे 1, 2 किंवा 3 येईल. इथे म्हटलेलं आहे L, म्हणजे आपण जी कनिष्ठ मर्यादा अभ्यासलेली आहे L1 ती L. कंसामध्ये घेतलेला आहे अंशस्थानी इथे I आणि N दिसतोय. I म्हणजे हे पहिलं दुसरं किंवा तिसरं चतुर्थक असेल, आणि N म्हणजे जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या. पण I आणि Nच्या मध्ये गुणिले चिन्ह असतं, हे लक्षात ठेवायचं. छेद किती 4 आणि वजा CF म्हणजे संचित वारंवारता आहे. CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, आणि इथे आहे F म्हणजे त्या वर्गाची वारंवारता असते, आणि गुणिले आहे H म्हणजे दोन्ही L1 आणि L2 मधलं अंतर म्हणजेच कनिष्ठ मर्यादा आणि ज्येष्ठ मर्यादा यांची वजाबाकी करून जे उत्तर येईल ते इथे येईल. आता आणखी या सूत्राचं विश्लेषण पाहूया आपण. पहा, इथे सूत्र दिलेलं आहे. L म्हणजे चतुर्थक वर्गाची कनिष्ठ मर्यादा, F म्हणजे चतुर्थक वर्गाची वारंवारता, CF म्हणजे चतुर्थक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता, N म्हणजे एकूण वारंवारता, आणि H म्हणजेच चतुर्थक वर्गाची वरिष्ठ मर्यादा आणि कनिष्ठ मर्यादा यांची काय करायची आहे, वजाबाकी करायची, म्हणजे दोन्हीतला फरक म्हणजे H. चला, आता आपण चतुर्थक काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे चतुर्थकाची गणना करण्यासाठी एक सोडवलेलं उदाहरणच दिलेलं आहे. वैयक्तिक श्रेणी आज आपण अभ्यासणार आहोत. पाहूया उदाहरण. प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे. त्यावरून पहिलं चतुर्थक काढायचंय आणि तिसरे चतुर्थक काढायचंय. संख्या दिलेल्या आहेत 40, 85, 84, 83, 82, 69, 68, 65, 64, 55 आणि 45. मग रीत सांगितलेली आहे. प्रथम काय करायचंय, चढता क्रम लावायचा आहे दिलेल्या संख्यांचा. म्हणून 40 सर्वात लहान संख्या आहे आणि पुढे क्रम लावत लावत गेला तर 85 शेवटची संख्या येते. दिलेल्या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडून घेतल्यात. मग संख्या n म्हणजे किती आहेत, एकूण संख्या n बरोबर किती आहेत, हे 11 संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10 आणि 11. n बरोबर 11 संख्या आहेत. आता आपण त्या सूत्रामध्ये टाकणार आहोत. सूत्र दिलेलं आहे वैयक्तिक श्रेणीचं Q1 पहिलं चतुर्थक काढायचं आहे आपल्याला. n+1/4 च्या पदाचं मूल्य काढायचं आहे. n आहेत 11 + 1 च्या पदाचं मूल्य.
11 आणि 1 12, 12/4च्या पदाचं मूल्य. याचं गुणोत्तर काढलं, 4 त्रिक 12, 3च्या पदाचे मूल्य. 3 हे आपलं उत्तर नाही. तर जो आपण क्रम लावलेला आहे संख्यांचा, तिथे संख्या शोधायची. तिसऱ्या क्रमांकाची संख्या 55 आहे, म्हणून आपलं Q1 55 येते. 55 कुठे आहे? तर तिसऱ्या पदाचं जे मूल्य आहे, इथे तिसऱ्या पदाचं मूल्य जे आहे 1 2 आणि 3, हे 55 आपलं उत्तर आहे. हे लक्षात घ्या. 55 हे झालं Q1, हे लक्षात ठेवा. पहिले चतुर्थक म्हणजे Q1. आता आपण यावरून तिसरं चतुर्थक काढणार आहोत. तिसरं चतुर्थक त्याचं सूत्र आहे Q3, कंसाच्या बाहेर 3 घेतले, अंशस्थानी n+1/4च्या पदाचं मूल्य, हे सूत्र आहे. या सूत्रात किमती टाकल्या आपण. कंसाच्या बाहेर 3, 11+1/4च्या पदाचं मूल्य. Q3 बरोबर कंसाच्या बाहेर 3, 12/4च्या पदाचं मूल्य. आता हे आहेत Q3 बरोबर किती? हे 3 घेतले आणि याचं गुणोत्तर आहे 3. 3 त्रिक होतात 9. 9 हे आपलं उत्तर नाही, पण 9व्या क्रमांकावर संख्या आहे 83. ती पाहूया आपण. 9व्या क्रमांकावरची संख्या पाहूया आपण. 9व्या क्रमांकावर संख्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे 9व्या क्रमांकाची संख्या 83. हे आपलं आहे Q3. म्हणजेच आता आपण काय काय काढलेलं आहे या गणितामध्ये? पहिलं चतुर्थक 55 मिळालं आणि तिसरं चतुर्थक 83 मिळालं. हे लक्षात घ्या. आता आणखी एक उदाहरण आपण सोडवून पाहूया. उदाहरण दिलेलं आहे क्रमांक 2. खालील माहितीच्या आधारे तिसरं चतुर्थक काढायचंय. पहा, Q3 काढायचं आहे. संख्या दिलेल्या आहेत 20, 28, 31, 18, 19, 17, 32, 33, 22 आणि 21. रीत काय आहे? प्रथम चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम, सर्वात लहान संख्या 17 आणि क्रम लावत गेल्यास सर्वात मोठी संख्या 33. आता इथे n बरोबर आहे 10. आता लक्षात घ्या, इथे मागच्या उदाहरणात 11 होते, म्हणजे ती विषम संख्या होती. आता इथे संख्या किती आहे? 10, म्हणजे समसंख्या आहेत. गणित वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागेल आता आपल्याला. सूत्र मात्र तेच. आता तिसरं चतुर्थक काढायला सांगितलंय. Q3 बरोबर कंसाच्या बाहेर 3, n+1/4च्या पदाचं मूल्य. सूत्र तेच राहील. आपण किमती टाकूया. 3 कंसाच्या बाहेर अंशस्थानी 10+1/4च्या पदाचं मूल्य. मग इथे आपण हे 3 कंसाच्या आत घेतले. 10 ने 11, 11/4च्या पदाचं मूल्य. आता हे आपण गुणोत्तर सोडवूया. पहा इथे Q3 बरोबर 33/4. आता याचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर उत्तर येणार आहे 8.25च्या पदाचे मूल्य. आता 8.25 संख्या त्या दिलेल्या संख्यांच्यामध्ये नाही आहे. मग आपण Q3 कसं काढणार? 8व्या पदाचे मूल्य. कारण 8व्या पदाचं मूल्य अधिक पुढे किती राहतात? 0.25, 0.25 राहतात. म्हणजे 0.25 हे 9व्या पदामध्ये गेलेले आहेत. म्हणून ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 9व्या पदाचं मूल्य वजा 8व्या पदाचं मूल्य करावं लागेल. मग त्यातून आपल्याला उत्तर मिळेल. हे 8व्या पदाचं मूल्य आहे 31. आपण मागे पुन्हा एकदा पाहूया. 8वं पद, 8व्या पदाचं मूल्य 31. आपण संख्या नोंद करूया. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8वं पद आहे. हे 9वं पद आहे. 8व्या पदाचं मूल्य हे 8वं आणि 9वं पद लक्षात ठेवा. 31 आणि 32. 8व्या पदाचं मूल्य आलेलं आहे 31. हे पहा 8व्या पदाचं मूल्य. आणि पुढे हे 0.25 तसेच घ्यायचे. आता हे 32 जे आहे हे 9व्या पदाचं मूल्य आहे. वजा काय करायचं आहे? 8व्या पदाचं मूल्य. 8वं पद आहे 31. Q3 बरोबर 31 अधिक 0.25. आता इथे आहे गुणिले 1. हे 32मधून 31 गेले, खाली उरला 1. आता पुढे गुणोत्तर सोडवताना 1 आणि 25चा गुणाकार करायचा आहे. 25.25 आणि 1चा गुणाकार येईल 25. आणि हे 31 तसेच राहतील. 31.25
25 म्हणून आपलं Q3 आलेलं आहे किंवा तिसरं चतुर्थक आहे 31.25. अशा प्रकारे समसंख्या असल्यानंतर पॉईंटमध्ये उत्तर येईल, विषम संख्या असल्यावर पूर्ण संख्या येईल. पहा आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक उदाहरण देते मी. खालील संख्यांमध्ये पहिले, दुसरे आणि तिसरे चतुर्थक शोधा. संख्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला पहिले, दुसरे आणि तिसरे चतुर्थक शोधायला सांगितले. हे उदाहरण तुम्ही तुमच्या वहीवर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर मात्र जरूर लिहा. मी हळूहळू वाचते म्हणजे संख्या तुम्हाला लिहून घेता येतील. 42, 40, 46, 43, 50, 47, 49, 52, 55, 53, 54, 57, 61, 59 आणि 62. इथे पहिले, दुसरे आणि तिसरे तीनही चतुर्थक तुम्ही काढायचे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर याचं लिहायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला लेक्चर आवडल्यास कमेंट करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ लेक्चर जरूर पाठवा, त्यांनाही उपयोग होईल. अभ्यासासाठी शुभेच्छा.